आणि जर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता मला. स्वयंपाकमध्ये आज कायच करू काय समजत नव्हतं, कारण की ना फक्त घरात टमाटर आणि मिरच्या तेवढंच होते ठेवलेले. बाकीचं भाजीपाला तर सगळं संपलं होतं आणि रोज रोज भाजीपाला खाऊन मी खूप जास्त कंटाळले होते. चला मला तर माझ्यासाठी मस्त सोयाबीनची खिचडी बनवून घेते. तर तुम्ही तांदूळ वगैरे नसत होते. आशूला थोडासा काही रागवलेलं, ती बघा कशी कोपऱ्यात बसली, ती मला तांदूळ काय नसत होते ना त्याच्यावर थोडं म्हणून रागवले होते. मस्त ते खिचडीचा मसाला पण झाला होता. अशा आपल्याला खिचडी काय आवडत नाही ना, तर त्यासाठी 2-3 पोळ्या टाकायचे होते. लगेच ते कढईत मळले, 2-3 पोळ्या पण पटकन टाकून घेतले. त्यानंतर पोळ्या संग खायला मस्त टमाट्याची चटणी बनवली होती. मस्त स्वयंपाक वगैरे झाला, मस्त गरमागरम खिचडी पण झाली होती. त्यानंतर स्वयंपाक करून आहे ना मी आले तर थोडा बाहेर. चला मला बाहेर जाऊ आणि कुठं जायचं म्हणलं की पहिले गाडीत पेट्रोल टाकावं लागतं, कारण की गाडीतलं पेट्रोल सगळं संपलं होतं. मग पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. आले होते बाजारात आणि चला मला भाजीपाला तर खूप जास्त महाग झाला आहे. कांद्याचा भाव विचारूच नका, खूप जास्त महाग झाला आहे. तर नंतर मस्त तिथं कांदे वगैरे पण थोडे घेऊन घेतले होते आणि घरी निघालं होतं. त्यानंतर राखी पण घेऊन घेतली. उद्या रक्षाबंधन आहे, सगळ्याला माझ्याकडून हॅपी रक्षाबंधन. अगोदरच ॲडव्हान्समध्ये माझे सगळे भावाला. त्यानंतर बघा इथं ना मला घरी यायच्या टायमाला ना मॉलमध्ये रिचार्ज पण संपलं होतं, तर ते पण टाकून घ्यायचं होतं. मग ते टाकून घेतलं आणि त्यानंतर नाशूला दुकानाच्या बाहेर का निघू वाटत नव्हतं. तर मस्त इथं घरी आले, जेवण घेऊन केलं. तर असं होतं माझं कालचा दिवस. बाय.